हॅलो फ्रेंड्स, तुमचं माय स्कूल चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर आज आपण एक कविता बघणार आहोत. त्या कवितेचं नाव आहे लेक. लेक म्हणजे मुलगी. प्रत्येकाला लेक हे माहीत असेल. प्रत्येकाच्या घरात मुलीचं येणं किती आनंदाचा क्षण असतो. जेव्हा ती मुलगी जन्माला येते तेव्हापासून ते तिचं शिक्षण, लग्न होईपर्यंत लेकीबद्दल अनेक प्रकारच्या आठवणी आपल्या जवळ असतात, पालकांजवळ असतात. बघा, लेक जेव्हा सासरी जाते तेव्हा तिच्या घरातील आजी आजोबांपासून ते आईवडिलांपर्यंत सगळ्यांना तिच्या आठवणीचा ऊर भरून येतो आणि त्यांचे डोळे पाणावतात. अशी ही लेक असते. ती आईवडिलांची आई बनते, मैत्रीण बनते, बहीण बनते. अशा अनेक भूमिकातून ती लेक जात असते. या कवितेच्या लेखिका अस्मिता जोगदंड चांदणे यांची ही कविता आहे. लेक घरात वावरते तेव्हा सगळे घर हसरे, प्रसन्न व बोलके होते. तिच्या हसण्या रुसण्याने घराला घरपण राहते. लेकीच्या निरागसपणाचे सुंदर वर्णन प्रस्तुत कवितेत केलेले आहे. जेव्हा लेक घरात नसते तेव्हा लेखिकेची काय अवस्था होते ते ह्या कवितेत मांडलेले आहे. बघा, प्रत्येकाला लेक ही आताच्या नवीन काळात पहिले मुलीला कमी लेखलं जायचं. मुलीचा जन्म होणं म्हणजे प्रत्येकाला त्रासदायक, म्हणजे संकटकारक असायचं. पण आता प्रत्येकाला लेक हवीहवीशी वाटते. लेकीला खूप महत्त्व आले. पूर्वीच्या काळी मुलींना जन्माला येणं नाकारलं जायचं. आता हे सगळं या सरकारी नियमामुळे कारवाई केल्यामुळे आता लेकीला कोणी कमी लेखत नाही आणि मुलीचा नकारात्मक कोणी छळ करत नाही. प्रत्येकाला मुलगी हवीशी वाटते. मुलीला कोणीही नाकारत नाही. ते लेकीचं येणं घरात किती आनंदाचा क्षण असतो. आयुष्यात प्रत्येकाचं आयुष्य सुंदर बनतं. म्हणून प्रत्येकाला लेक हवीशी वाटते. आता मुलगा मुलगी एक समान, कोणीही भेद मानत नाही. त्यामुळे लेकीला भरपूर मान सन्मान मिळतो. चला तर बघूया कविता. लेक तांबळ कुंदन, लेक हिरव गोंदन. लेक तांबळ कुंदन म्हणजे सोनं. लेक ही एक प्रकारे सोनं असते. ज्याप्रमाणे लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यावर लोखंडाचं सोनं होतं, त्याप्रमाणे लेकीच्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणं म्हणजे सोन्यासारखं जीवन जगणं होय. लेक तांबळ कुंदन, लेक हिरव गोंदन. लेक ही तांबळ कुंदन असतं. लेक ही सोन्यासारखी असते. प्रत्येकाच्या सोन्यासारखा तिचं स्पर्श असतो, सोन्यासारखं तिचं बोलणं असतं, सोन्यासारखं तिचं वागणं असतं, सोन्याप्रमाणे चकाकते. लेक हिरवं गोंदन. लेक एक कायम प्रकारे गोंदण्यासारखी असते. ती कायमस्वरूपी सगळ्यांच्या मनात आपली जागा करून जाते. गोंदनाप्रमाणे ती सगळ्यांच्या मनात लेकीबद्दल स्थान निर्माण होतं. लेक झाडाची पालवी. लेक ही झाडाच्या पालवीप्रमाणे असते. एखाद्या झाडाला पालवीशिवाय शोभा येत नाही, त्याप्रमाणे लेकीचं येणं म्हणजे आयुष्यात पालवीप्रमाणे होतं. लेक हाडाचं चंदन. लेक ही हाडाचं चंदन असते. एक मानवरूपी चंदन असते. तिच्या येण्याने घरात चंदनाप्रमाणे सुगंध दरवळतो. लेक असता मनाची सारी काळजी मिटते. जेव्हा प्रत्येकाच्या घरात लेक असते ते सगळ्यांची काळजी, चिंता मिटते. लेकीमुळे त्यांच्या घरात सदैव प्रसन्न होतं. लेक ही एक प्रकारे स्त्री असते. ती घराचं आईचं पूर्ण काम हलकं करते. आईवडिलांची जेव्हा सेवा करते तेव्हा वडिलांनाही वाटते की लेक ही माझ्या आईप्रमाणे आहे. ती आईप्रमाणे आईवडिलांची काळजी घेते. लेक असता घराची रोज समय पेटते. ज्या घरात लेक असते त्या घरात रोज समय पेटते. लेक या समयप्रमाणे असते. ती कायम तेजत असते. समयप्रमाणे ती घरात प्रकाश देते. ज्याप्रमाणे ही लेक
तिच्या जन्माला आलेल्या घराला नाही तर ती पुढे तिच्या लग्न झाल्यानंतर त्या घरालाही समयप्रमाणे उज्ज्वल करते. लेक लेक नसता घरात आस लागते उरास. जेव्हा घरात लेक नसते तेव्हा हृदयाला आस लागते तिच्या ओढीची, की लेकीला बघितल्याशिवाय जेव्हा त्या आईवडिलांचं मन प्रसन्न होते आणि ती नसताना ते नाराज होतात, तेव्हा तिच्या घरात नसणं म्हणजे त्यांच्या हृदयात नाराजी येते. हृदयाला वाईट वाटतं, त्यांच्या मनाला वाईट वाटतं. वेळ जागीच थांबते आणि मनही उदास. जेव्हा लेक घरात नसते तेव्हा असं वाटतं की त्या गोष्टीमध्ये आवड आहे त्या प्रत्येक लेकीची आपण बघायला हवी. तिला प्रत्येक क्षेत्रात आता मुली खूपच पुढे गेलेल्या आहेत. ते त्यांच्या आणि लेक ही प्रत्येक हुशार असते. ती प्रत्येक तिच्या कार्यात प्रयत्न करत असते. आज मुली पायलट, डॉक्टर, इंजिनियर्स, पोलीस सगळ्या क्षेत्रात आहे, टीचर्स. आज स्त्री पंतप्रधान आहे, मुख्यमंत्री प्रत्येक स्तरावर जाऊन एक गायिका आहे. फक्त लेकीला कळते पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. सारं जग रुसलं त्याची पर्वा करायची नाही, पण आपली लेक कधीच रुसायला. पाकळी म्हणजे लेक कधी रुसू नये. फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. फक्त लेकीला निसर्गाची भाषा. आजच्या नवीन काळात ते प्रत्येकजण लेकीला महत्त्व देतच. पूर्वीच्या काळी समजूत होती मुलगी नकारात्मक, मुलीला नाकारलं जायचं, पण आता मुलगा मुलगी समान. उलट मुलापेक्षाही मुलीला जास्त सन्मान दिला जातो. प्रत्येकाला लेक हवी हवीशी वाटते. या कवितेत मांडलेलं आहे.